हॅलो एव्हरीबडी, मी आपल्या सर्वांचं आजच्या या सेशनमध्ये स्वागत करतो. आज आपण आत्तापर्यंत जो ह्युमन हेल्थ अँड डिसीजेसचा सिलेबस झालेला आहे, तर ह्या सिलेबसच्या बेसिसवरती काही स्पेसिफिक टॉपिकनंतर आपण DPQs शीटमध्ये दिलेले आहेत आणि असं मी एक्सपेक्ट करतो की तुम्ही लोकांनी वेळेवरती DPQसुद्धा पूर्ण केलेले असतील. तसं काही लोकांनी DPQs पूर्ण केल्यानंतर त्याचं कन्फर्मेशन मला माझ्या पर्सनल अकाउंटवरती पाठवलेलं आहे. त्या बेसिसवरती त्यांनी जे काही डाऊट्स दिलेले आहेत, तर ते डाऊट्स आज आपण ह्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तर सर्वप्रथम DPQ फर्स्ट जे इम्युनिटी या टॉपिकच्या बेसिसवरती होतं. तर ह्या DPQमध्ये डाऊट थोडेसे कमी प्रमाणामध्ये आहेत. पहिले जे 5 MCQs आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डाऊट नाही आहे. तसंही सरळ सरळ क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामुळे आन्सर काढणं सोपं आहे. आणि 6व्या नंबरचा एक डाऊट विचारला गेला होता, विच इज ए प्रायमरी लिम्फोसाइट ऑर्गन. विच इज ए प्रायमरी लिम्फोसाइट ऑर्गन असा विचारला आहे. तसं लेक्चरमध्ये मी तुम्हाला प्रायमरी लिम्फोसाइट ऑर्गन काय आहे हे सांगितलं नाही आणि म्हणूनच असू शकतं की तुम्हाला याचं डाऊट आलेलं असेल. तर ॲक्च्युली प्रायमरी लिम्फोसाइट ऑर्गन काय आहे याची डेफिनेशन तुम्हाला समजली म्हणजे याचं उत्तर तुम्हाला इझिली काढता येईल. तर प्रायमरी लिम्फोसाइट ऑर्गन म्हणजे हे सुरुवातीचे ऑर्गन्स आहेत जे तुमची बॉडी एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटच्या वेळेस डेव्हलप करते. आणि हे जे ऑर्गन्स आहेत, तर हे ऑर्गन्स लिम्फॅटिक सिस्टमशी रिलेटेड किंवा इम्युनिटी सिस्टमशी रिलेटेड जे काही सेल्स आहेत ते सेल्स तयार करणे म्हणजे फॉर्मेशन्स आणि त्या सेल्सचं मॅच्युरेशन करण्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. म्हणून आपण एक डेफिनेशन तयार करतो, व्हॉट इज प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन्स. द प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन्स आर द ऑर्गन्स विच आर इन्व्हॉल्व इन द फॉर्मेशन अँड मॅच्युरेशन ऑफ लिम्फोसाइट. या ठिकाणी मी डेफिनेशन लिहिलेली आहे. दीज आर द ऑर्गन्स आर वेअर लिम्फोसाइट आर फॉर्म्ड अँड मॅच्युअर्स, ज्यामध्ये लिम्फोसाइट फॉर्म होतात आणि मॅच्युअर्ड होतात. आणि तुम्हाला माहीत आहे की लिम्फोसाइट फॉर्मेशन आणि मॅच्युरेशनमध्ये कोणते ऑर्गन्स इन्व्हॉल्व आहे. मग आपण बघितलं आहे टी लिम्फोसाइट फॉर्मेशनमध्ये बोन मॅरो आहे, परंतु मॅच्युरेशन हे थायमसमध्ये होतं. तसंच बी लिम्फोसाइट आहे, फॉर्मेशन बोन मॅरोमध्ये आहे आणि मॅच्युरेशन हे कुठे होतं, बोन मॅरोमध्येच मॅच्युरेशन केलं जातं. मग त्या बेसिसवरती जर आपण इथं बघितलं तर मग 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. पहिल्या ऑप्शनमध्ये बोन मॅरो अँड स्प्लीन दिले. स्प्लीन तुम्हाला माहीत आहे इट इज नॉट ए प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन, कारण त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे जे काही लिम्फोसाइट्स आहेत किंवा आपण त्याला म्हणूया सेल्स आहेत ते फॉर्म होत नाही. त्यानंतर सेकंड ऑप्शनमध्ये आपण जर गेलो तर इथे स्प्लीन आणि थायमस दिले, इथे पण तसंच आहे, एक स्प्लीन दिले ज्यामध्ये फॉर्म होत नाही. थर्ड ऑप्शनमध्ये बोन मॅरो आणि टॉन्सिल दिलं आहे, तर बोन मॅरो इन्व्हॉल्व आहे परंतु टॉन्सिल इन्व्हॉल्व नाही. त्यानंतर थायमस ग्लँड आणि बोन मॅरो हे जे दोन आहेत, थायमस ग्लँड आणि बोन मॅरो, तर दोन्हीही आता यामध्ये इन्व्हॉल्व आहे. मग थायमस काय करतो, टी लिम्फोसाइट मॅच्युअर करतो, तर बोन मॅरो दोन्हीही लिम्फोसाइट तयार करतो, ज्यापैकी बी लिम्फोसाइट मॅच्युअर करतो. आणि म्हणूनच याचा आन्सर काय येईल आता, दॅट इज थायमस ग्लँड अँड बोन मॅरो. 4th नंबरचा याचा आन्सर येईल. त्यानंतर पुढे आपण जाऊया. आता यामध्ये 10व्या नंबरचा प्रश्न जो आहे, तर हा प्रश्न प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे. तर हा जो प्रश्न आहे 10व्या नंबरचा, यामध्ये काय दिलं आहे तुम्ही प्रश्न पाहू शकता. ॲट द टाइम ऑफ बर्थ प्रेझेन्स ऑफ विच अँटीबॉडी इंडिकेट्स द इन्फेक्शन ऑफ फिटस. फिटस इंट्रायुटेराइन इन्फेक्शन म्हणतात. म्हणजे आता फिटस कुठे आहे, फिटस प्रेझेंट या ठिकाणी फिटस कुठे प्रेझेंट आहे, इनसाइड द युटेरस. ठीक आहे, सी दिस इज ॲन
युटेरस आणि युटेरसच्या आतमध्ये फिटस प्रेझेंट आहे. विथ दी हेल्प ऑफ अम्बिलिकल कॉर्ड हा फिटस काय आहे, मदरला कनेक्टेड आहे, म्हणजे प्लासेंटाला कनेक्टेड आहे. ठीक आहे ना. तर त्याने काय विचारलं, ॲट द टाइम ऑफ बर्थ प्रेझेन्स ऑफ विच अँटीबॉडी इंडिकेट्स द इन्फेक्शन ऑफ फिटस. याच्यापैकी कोणती अँटीबॉडी हे फिटसचं इन्फेक्शन इंडिकेट करतो. तर जी अँटीबॉडी प्लासेंटा क्रॉस करू शकते फक्त तीच अँटीबॉडी फिटसचं जे काही इन्फेक्शन आहे ते इंडिकेट करू शकते. समजतंय. जी अँटीबॉडी ही प्लासेंटा क्रॉस करते फक्त तीच अँटीबॉडी काय करू शकते, फिटसचं इन्फेक्शन इंडिकेट करू शकते. मग तुमच्यासमोर 4 अँटीबॉडीज आहेत. ऑप्शन 1मध्ये IgG आहे, सेकंडमध्ये IgD, थर्डमध्ये IgM आणि फोर्थमध्ये IgA आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला माहीत आहे आपण अँटीबॉडी स्टडी केलेला आहे. तर त्यानुसार यापैकी IgG फक्त एवढीच एक अँटीबॉडी आहे, IgG एवढीच एक अँटीबॉडी आहे जी प्लासेंटा क्रॉस करू शकते. आणि म्हणूनच त्याचा आन्सर काय येईल, फर्स्ट नंबरचा आन्सर येईल. त्यानंतर 12व्या नंबरचा प्रश्न आहे, कोलोस्ट्रम द फर्स्ट मिल्क सिक्रेशन ऑफ मॅमरी ग्लँड इज रिच इन इम्युनोग्लोबुलिन. खरं तर हा प्रश्न यायला नको होता, परंतु हे डाऊटमध्ये आलेला आहे. आणि कोणत्याही प्रकारे विचार न करता लगेच तुमच्या म्हणजे माइंडमध्ये येणं गरजेचं आहे की कोलोस्ट्रम हे जे आहे इट इज अन फर्स्ट मिल्क. कोलोस्ट्रम काय आहे, कोलोस्ट्रम इज ए फर्स्ट मिल्क. आणि जर कोलोस्ट्रम फर्स्ट मिल्क आहे तर फर्स्ट मिल्कमध्ये कोणत्या अँटीबॉडीज असतात, डोळे झाकून उत्तर देता आलं पाहिजे, IgA. ठीक आहे. म्हणून याचा आन्सर काय येईल, IgA. त्यानंतर 14th नंबरचा प्रश्न आहे, सर्जिकल रिमूव्हल ऑफ थायमस. लगेच क्लिक व्हायला पाहिजे, थायमस दिलं इथं. आता थायमस तुम्हाला माहीत आहे, थायमस कशासाठी यूज होतो बॉडीमध्ये. तर थायमस मॅच्युअर्स द टी लिम्फोसाइट. थायमसचं काम आहे जो काय करतो, टी लिम्फोसाइट मॅच्युअर करण्याचं काम करतं. आणि टी लिम्फोसाइट जर मॅच्युअर झाले तर मग काय होईल, सेल मेडिएटेड इम्युनिटी तुमची वर्किंगमध्ये येईल. मग या ठिकाणी त्याने विचारले, सर्जिकल रिमूव्हल ऑफ थायमस ऑफ ए न्यू बॉर्न शाल रिझल्ट इन दी फेल्युअर टू मॅच्युअर. मग आता विचार करण्याची गरज आहे का या ठिकाणी, सरळ सरळ आन्सर काय येईल, टी लिम्फोसाइट. ठीक आहे. सो दीज आर डाऊट्स ऑफ फर्स्ट DPP. आपण पुढे जाऊया डाऊट्स ऑफ सेकंड DPP कडे. आता सेकंड DPPमध्ये काही कमी प्रमाणामध्ये डाऊट आहे, म्हणजे फक्त 3च डाऊट विचारले गेले आहेत सेकंड DPPमध्ये. तर दुसऱ्या नंबरच्या DPPमध्ये 16व्या नंबरचा प्रश्न, हे सिरियली दिले गेलेले आहे त्याच्यामुळे 16वा नंबर आहे. तर 16व्या नंबरचा प्रश्न, वॅक्सिनेशन इज ए पार्ट ऑफ. वॅक्सिनेशन इज ए पार्ट ऑफ. आता तुम्हाला आधीच माहीत आहे की वॅक्सिनेशन ही पॅसिव्ह इम्युनिटी शो करते. मग काही लोक काय करतात, सरळ सरळ डायरेक्ट विचार न करता पॅसिव्ह इम्युनिटी सिलेक्ट करतात. पण ॲक्च्युली आपल्याला अशा प्रश्नामध्ये, हे लेवल 2चे क्वेश्चन्स असतात, मग अशा प्रश्नामध्ये आपल्याला प्रोबॅबिलिटी पाहणं गरजेचं असतं. आता तुम्हाला हे तर माहीत आहे की वॅक्सिनेशन ट्रीटमेंटमध्ये वापरलं जात नाही, अल्सो वॅक्सिनेशन डायग्नोसिसमध्ये सुद्धा वापरलं जात नाही. याचं कारण ट्रीटमेंट आफ्टर डिसीज असतं आणि वॅक्सिनेशन बिफोर डिसीज असतं, आणि डायग्नोसिससुद्धा आफ्टर डिसीज असतं आणि वॅक्सिनेशन बिफोर. त्याच्यामुळे पहिले 2 ऑप्शन म्हणजे हे पहिल्या आणि तिसऱ्या नंबरचा ऑप्शन चालला गेला. आता राहिलं सेकंड आणि फोर्थ. सेकंड ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता, कारण तुम्हाला माहीत आहे की वॅक्सिनेशन इज अ एक्झाम्पल ऑफ पॅसिव्ह इम्युनिटी. परंतु वॅक्सिनेशन जे आहे तर हे आणखीन कशामध्ये येऊ शकतं, मग प्रोफालॅक्सिस. खरं तर मी प्रोफालॅक्सिसची डेफिनेशन तुम्हाला शिकवताना सांगितलेली नाही आहे, म्हणून प्रॉब्लेम येऊ शकतो. मी या ठिकाणी तुम्हाला डेफिनेशन दिली पहा. तर ही डेफिनेशन कन्सिडर करा. यू कॅन कन्सिडर दिस डेफिनेशन. व्हॉट इज प्रोफालॅक्सिस? इट इज अ मेजर टेकन टू मेंटेन हेल्थ ऑर टू प्रिव्हेंट द स्प्रेड ऑफ डिसीज. ठीक आहे. म्हणजे प्रोफालॅक्सिस ही एक प्रोसेस आहे की ज्याच्या सहाय्याने हेल्थ मेंटेन करण्याचं काम केलं जातं किंवा डिसीज स्प्रेड होणं प्रिव्हेंट करण्याचं काम केलं जातं. बरोबर. आणि डिसीज प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करतो, मग हे आपल्याला माहीत आहे एखादा डिसीज आहे, जर त्याला प्रिव्हेंट करायचं असेल तर मग लहानपणीच लहान मुलांना काय केलं जातं, व्हॅक्सिन्स दिले जातात. जसं एक्झाम्पल पोलिओ घ्या, तर पोलिओ होण्यापूर्वी पोलिओ व्हॅक्सिन अवेलेबल करून दिली जाते. आज करोना इतकं स्प्रेड झालं, याचं कारण काय, कारण त्याच्यावरती व्हॅक्सिन्स अवेलेबल नाही आहेत आणि ज्याच्या कारणानं याचं प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. मग
हे जे मेजर आहे, मेजरमध्ये महत्त्वाची कंडिशन दॅट इज ॲन वॅक्सिनेशन. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला जो आन्सर सिलेक्ट करायचा आहे तर तो पॅसिव्ह इम्युनायझेशन नव्हे तर काय आहे, प्रोफाईल, दॅट इज प्रोफाईल ॲक्सेस. हे ह्याच्यामागचं कारण क्लिअर झालं. आता मी तर तुम्हाला वॅक्सिनेशन इज अ पार्ट असं म्हटलं आहे, तर ते बाहेर लिहिले पहा, बिकॉज इट गिवन बिफोर इन्फेक्शन टू प्रिव्हेंट इट गिवन बिफोर इन्फेक्शन टू प्रिव्हेंट इट. प्रिव्हेंट करण्यासाठी आधी, इन्फेक्शनच्या आधी काय केलं जातं, त्याला प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजे प्रोफाईल ॲक्सेसला सरळ सरळ मॅच होतो. म्हणून याचा आन्सर काय, 4 नंबरचा. त्यानंतर आपण पुढे जाऊयात 20व्या नंबरच्या क्वेश्चनकडे. प्रश्न आहे, नाऊ अडेज कॉर्निया ट्रान्सप्लांट इज व्हेरी पॉप्युलर. द रिझन इज दॅट. आपण ॲक्च्युली टिश्यू स्टडी केलेला नव्हता, त्या कारणास्तव हा प्रॉब्लेम येईल. आणि दुसरी गोष्ट, ट्रान्सप्लांटेशनमध्ये मी कॉर्नियाचा एक्झाम्पलच तुम्हाला दिलेला नाही आहे, त्यामुळे हा प्रॉब्लेम येऊ शकतो. तुम्हाला माहीत आहे ट्रान्सप्लांटेशन इज अँड ग्राफ्टिंग. ठीक आहे, म्हणजे हे झालं रिलेटेड टू दी टिश्यू. आता टिश्यू आपण जेव्हा एक्सटर्नल टिश्यू बॉडीमध्ये इन्सर्ट करतो, तर हे टिश्यू जर समजा क्लोजली रिलेटेडचं नसेल, आपण बघितलेलं आहे की रिजेक्शन कशामुळे होतं, क्लोजली रिलेटेड नसेल, किंवा सेकंड थिंग म्हणजे आपण पहिल्या नंबरला घेऊ शकतो, जर समजा ट्विन्स नसतील, किंवा सेकंड क्लोजली रिलेटेड नसेल, किंवा थर्ड ब्लड ग्रुप मॅच होत नसेल, तर मग अशा केसमध्ये काय होतं, इन दॅट केस देअर इज ॲन रिजेक्शन ऑफ ट्रान्सप्लांटेड टिश्यू. त्यावेळेस काय होईल, जो काही टिश्यू ट्रान्सप्लांट केला गेलेला आहे तो रिजेक्ट होईल. आता रिजेक्शनसाठी इन्व्हॉल्व कोण आहे, मग तुमची सेल मेडिएटेड इम्युनिटी, अँटीबॉडी मेडिएटेड, त्यापैकी सेल मेडिएटेड इम्युनिटी जी आहे ती स्पेसिफिकली रिजेक्शनसाठी रिस्पॉन्सिबल आहे. मग त्यामध्ये तुमचे बॉडीचे जे इम्युनिटीचे सेल्स आहेत ते रिस्पॉन्सिबल आहे, परंतु हे सेल्स ब्लड थ्रू वाहून नेले जातात किंवा ब्लडमध्ये असतात. ठीक आहे, म्हणजे ब्लडमध्ये असल्या कारणानं काय होतं, रिजेक्शनसाठी रिस्पॉन्सिबल जो कंपोनंट आहे तर तो म्हणजे काय, रिस्पॉन्सिबल कंपोनंट इज ॲन ब्लड. ठीक आहे, ब्लड हा रिजेक्शनसाठी रिस्पॉन्सिबल आहे. आता आपण जर बघितलं पहिल्या ऑप्शनमध्ये, इट इज इझी टू प्रिझर्व, पॉसिबल नाही आहे, प्रिझर्व करणं इझी आहे म्हणून त्याला ट्रान्सप्लांट करायचं नाही. इट ट्रान्सप्लांट व्हेरी इझिली नाही, इट कॅन बी इझिली ऑप्टेन नाही. हे तिन्ही ऑप्शन सायंटिफिकली आपण डायरेक्ट रिजेक्ट करू शकतो. 4th नंबर आहे, कॉर्निया इज अव्हस्क्युलर. हे बरोबर आहे. याचं कारण काय आहे की कॉर्नियाला ब्लड सप्लाय नाही, कॉर्नियाला ब्लड सप्लाय नाही म्हणून इट इज ए अव्हस्क्युलर. जर ब्लडचे रिलेशनच येत नसेल तर याचा अर्थ काय होईल, इट मीन्स दॅट देर इज नो चान्सेस ऑफ रिजेक्शन. म्हणून कॉर्निया ट्रान्सप्लांटेशन हा मोस्ट सक्सेसफुल, प्रश्न असा पण विचारला जाऊ शकता की मोस्ट सक्सेसफुल, तर मोस्ट सक्सेसफुल आणि व्हेरी पॉप्युलरही आहे. ठीक आहे, तर पुढे 23व्या नंबरचा प्रश्न आहे, ट्रू स्टेटमेंट अबाउट हेपॅटायटिस बी वॅक्सिन. तसं सोपा आहे, मी तुम्हाला एक्झाम्पलमध्येच दिलेलं आहे. म्हणजे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तयार केली जाणारी व्हॅक्सिन, एकच एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेलं आहे, दॅट इज हेपॅटायटिस बी. मला हा प्रश्न इथं डाऊटमध्ये घेण्याचं कारण असं होतं की एका विद्यार्थिनीनं दुसऱ्या कोणत्या तरी बुकमध्ये एक क्वेश्चन बघितलेला आहे की त्याच्यामध्ये हेपॅटायटिस बीचं रिलेशन ऑर्गॅनिझम बरोबर दिलेलं आहे, की यापैकी कोणतं हिपॅटायटिस बी बरोबर आहे, करेक्ट आहे असं विचारले आणि खाली ऑर्गॅनिझम्सची नावं दिलेली आहेत. म्हणजे आता हिपॅटायटिस बी आहे, तुम्हाला माहिती आहे RDNA टेक्नॉलॉजीमध्ये तिथे जिनोमचं रिकॉम्बिनेशन केलं जातं. म्हणजे जो कॅरेक्टर एखाद्या बॉडीमध्ये नसेल तर त्या कॅरेक्टरसाठी रिस्पॉन्सिबल असलेला जीन त्या जिनोममध्ये इन्सर्ट करून टाकलं जातं. ठीक आहे, मग आता इन्सर्ट जर करायचं असेल तर मग त्याला जिवंत पण ठेवणं आहे. मग इन्सर्ट करण्यासाठी जिनोम जो वापरला जातो तो होस्ट ऑर्गॅनिझमचा वापरला जातो. मग इथे हेपॅटायटिस बीसाठी स्पेसिफिकली जो होस्ट ऑर्गॅनिझम वापरला जातो तो आहे ईस्ट. हा होस्ट ऑर्गॅनिझम इथे वापरला जातो, म्हणून याच्याशी रिलेटेड ईस्ट हा ऑर्गॅनिझम काय असेल, करेक्ट असेल. ठीक आहे, आपण पुढे जाऊया DPQ3 कडे. आता तिसरं DPQ लेटेस्टमध्ये सॉल्व्ह केलेलं असेल तुम्ही, कारण लास्ट लेक्चरमध्ये आपण DPQ 3 पोचलो होतो. याच्यापैकी काही विद्यार्थ्यांनी मला DPQ सॉल्व्ह करून पाठवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी डाऊट्स दिलेले होते. मग त्यापैकी काही डाऊट्स मी या ठिकाणी तुमच्यासमोर ठेवलेले आहेत. आता याच्यामध्ये 24व्या नंबरचा प्रश्न आहे, कंजेनायटल. आता यामध्ये डाऊट म्हणजे प्रश्नाचं डाऊट निर्माण होण्याचं एकच कारण आहे, ह्या प्रश्नाचं डाऊट निर्माण होण्याचं कारण
तो म्हणजे तुम्हाला कंजेनायटल काय आहे हे माहीत नाही. त्यामुळे या प्रश्नाचा डाऊट निर्माण होतो. कंजेनायटल म्हणजे फ्रॉम बर्थ, एकदम सिंपल आहे. कंजेनायटल मीन्स फ्रॉम बर्थ. मग कंजेनायटल डिसीजेस आर डिसीजेस प्रेझेंट ॲट बर्थ. सेकंड, थर्ड, फोर्थ ऑप्शन काय होतं, सरळ तिथून निघून जातं. ठीक आहे. त्यानंतर 25व्या नंबरचा प्रश्न आहे. खरं तर यावरती डाऊट विचारलं गेलेला नाही आहे, परंतु काही महत्त्वाचे यामध्ये वर्डिंग त्यांनी दिलेले आहेत, ते वर्डिंग मला क्लिअर करायचे आहेत. तर यामध्ये महत्त्वाचे वर्डिंग कोणते आहेत, तर एक आहे कॅरिओटाईप. इंडिव्हिज्युअल विथ ए कॅरिओटाईप ऑफ 45 क्रोमोझोम्स, 44 chromosome and 1 sex chromosome have been found to suffering from the abnormality called female dysgenesis. ठीक आहे. आता ह्या पूर्ण प्रश्नामध्ये पहा, कॅरिओटाईप हे तुमच्यासाठी नवीन आहे आणि डिसजिनेसिस हा वर्ड तुमच्यासाठी नवीन आहे. ठीक आहे. मग कॅरिओटाईप याच्यामुळेच क्रोमोझोमला नंबरिंग दिलं जातं. म्हणजे आपल्याला कळतं की हा इतक्या नंबरचा क्रोमोझोम आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही डाऊन सिंड्रोम घ्या. डाऊन सिंड्रोममध्ये आपण म्हणतो की 21st नंबर क्रोमोझोम ट्रायसोमी. का 21st म्हटलं, बिकॉज ऑफ द कॅरिओटाईप. ठीक आहे. तुम्ही असंच एडवर्ड सिंड्रोम घेतलं, 18th नंबर ट्रायसोमी. तुम्ही पाचाऊ सिंड्रोम घेतलं, 13th नंबर ट्रायसोमी. ठीक आहे ना. तर हे जे ट्रायसोमी आपण त्या नंबरला बोलतो, हे आपल्याला पॉसिबल झाले बिकॉज ऑफ द कॅरिओटायपिंग. ठीक आहे. हे झालं कॅरिओटाईप. पुढे दिले त्यांनी आता 44 ऑटोझोम्स अँड 1 सेक्स क्रोमोझोम हॅव बीन फाउंड टू सफरिंग फ्रॉम द ॲबनॉर्मॅलिटी कॉल्ड फिमेल डिसजिनेसिस. डिसजिनेसिस म्हणजे इनफर्टिलिटी. व्हॉट इज डिसजिनेसिस? डिसजिनेसिस मीन्स इनफर्टिलिटी. ठीक आहे. तर आता इनफर्टिलिटी कोणत्या सिंड्रोममध्ये आहे, तर इनफर्टिलिटी इन दी, तसं डाऊन सिंड्रोमचं रिलेशन कमी येतं. क्लॅनिफिल्टरमध्ये पण इनफर्टिलिटी आहे आणि टेस्टिक्युलर फेमिनायझेशनमध्ये सुद्धा इनफर्टिलिटी आहे. ठीक आहे. परंतु आता स्पेसिफिकली त्यांनी काय म्हटलं, 45. मग 45 कुठे आहे? 45 टर्नरमध्येच असतं. याचं कारण काय की त्या ठिकाणी एक क्रोमोझोम कमी आहे. 45 टर्नरमध्ये आहे, याचं कारण काय की एक क्रोमोझोम या ठिकाणी कमी आहे, म्हणून 45 झाले. 45 + X0 हे टर्नरमध्ये. डाऊनमध्ये तसं नाही. डाऊनमध्ये 21st ट्रायसोमी आहे, त्याच्यामुळे इथे देणार नाही. क्लॅनिफिल्टरमध्ये एक वाढतोय. ठीक आहे ना. त्यामुळे इथे काय होतं, टर्नर सिंड्रोम आपण घेऊ शकतो. आता एक कंडिशन मला इथं तुम्हाला बोलायची आहे की टर्नर सिंड्रोम कोणाला होतो हा मोठा प्रश्न होता. तर ॲक्च्युली मोस्टली इन फिमेल. मी त्या ठिकाणी देताना दोन्हीही पॉसिबल आहे असं म्हटले, कारण काही ठिकाणी असं म्हटले की समटाईम्स इन दी मेल, असं म्हटले की समटाईम्स इन दी मेल, म्हणून आपण त्या ठिकाणी मेल आणि फिमेल म्हणतो. बट ॲक्च्युली ऑकर्स इन दी फिमेल. ठीक आहे. तर ही कंडिशन मला या ठिकाणी तुम्हाला बोलायची होती. 27व्या नंबरचा प्रश्न. आता हा जो प्रश्न आहे, द नंबर ऑफ बार बॉडी प्रेझेंट इन ए फिमेल चाइल्ड विथ डाऊन सिंड्रोम. या ठिकाणी बार बॉडी हा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर न झाल्या कारणानं मे बी तुम्हाला याचं उत्तर देता आलेलं नसेल, परंतु मी थोडंसं तुम्हाला रिमाइंड करून देतो की बार बॉडी आपण सेल ऑर्गनायझेशन हा चॅप्टर पाहत असताना न्यूक्लियसमध्ये आपण या कन्सेप्टला क्लिअर केलं होतं. तरीसुद्धा परत एकदा मी तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर करून देतो की बार बॉडी काय प्रकार आहे. तर बार बॉडी ॲक्च्युली दीज आर इनॅक्टिव्ह हेटेरोक्रोमॅटिन आहे. इनॅक्टिव्ह हेटेरोक्रोमॅटिन म्हणजे बॉडी नॅचरली बार बॉडी जे आहे तयार करते. मग हे इनॅक्टिव्ह हेटेरोक्रोमॅटिन म्हणजे नेमकं काय आहे, तर तुम्हाला हे माहीत आहे की क्रोमॅटिन 2 प्रकारचे असतात, यू क्रोमॅटिन आणि हेटेरोक्रोमॅटिन. यू क्रोमॅटिनमध्ये DNA कंटेंट जास्त असतो, म्हणून यू क्रोमॅटिन जेनेटिकली ॲक्टिव्ह आहे. यू क्रोमॅटिन X क्रोमोझोममध्ये कमी असतो आणि Y क्रोमोझोममध्ये यू क्रोमॅटिन हा जास्त असतो, म्हणून Y क्रोमोझोम जेनेटिकली ॲक्टिव्ह असतो. आणि X क्रोमोझोम ज्यामध्ये हेटेरोक्रोमॅटिन जास्त आहे, ज्यामध्ये DNA कंटेंट कमी असतो, म्हणून X क्रोमोझोम जो आहे तो जेनेटिकली लेस ॲक्टिव्ह किंवा इनॅक्टिव्ह आहे. मग आता फिमेलमध्ये, नॉर्मली फिमेलमध्ये 2 X क्रोमोझोम असतात. मग X क्रोमोझोम जेनेटिकली इनॅक्टिव्ह आहे आणि एक्स्ट्रा एक X असल्याकारणानं मग जो एक्स्ट्रा एक X आहे तो डार्क बॉडीमध्ये कन्वर्ट केला जातो. वी कॉल्ड इट बार बॉडी. म्हणून नॉर्मली जर 2 X फिमेलमध्ये असेल तर त्यातला एक X हा बार बॉडीमध्ये कन्वर्ट होतो. जर सुपर फिमेल 3X असेल
तर मग 2x जे आहेत ते बार बॉडीमध्ये कन्वर्ट होतात, म्हणजे 2 बार बॉडी तयार होतात. इथे प्रश्न विचारताना त्यांनी इथे तुम्हीसुद्धा डोळे उघडे ठेवून आणि थोडंसं माइंड सेट करून तुम्ही इथं आन्सर घेणं गरजेचं आहे. कारण इथं त्यांनी विचारताना फिमेल चाइल्ड विचारलं आहे, नॉट दी अडल्ट फिमेल. इथं अडल्ट फिमेल विचारलेला नाही तर फिमेल चाइल्ड विचारलेला आहे. मग जर फिमेल चाइल्ड असेल तर मग अजून हेटेरोक्रोमॅटिन बार बॉडीमध्ये कन्वर्ट व्हायचं आहे. जर हेटेरोक्रोमॅटिन बार बॉडीमध्ये कन्वर्ट व्हायचं बाकी असेल तर याचा अर्थ काय आहे की अजून बार बॉडी फॉर्म झालेली नाही, म्हणून काय होईल, सरळ सरळ आन्सर 0 येईल. पण जर अडल्ट फिमेल घेतलं विथ डाऊन सिंड्रोम, प्रश्न जर या पद्धतीने असेल की नंबर ऑफ बार बॉडी प्रेझेंट इन फिमेल विथ डाऊन सिंड्रोम, इथं चाइल्ड नाही म्हटलं तर फिमेल विथ डाऊन सिंड्रोम असं जर म्हटलं तर मग नॉर्मली फिमेलमध्ये एक क्रोमोझोम एक्स्ट्रा असतो, म्हणून एक एक्स्ट्रा असतो, म्हणून एक बार बॉडी त्यामध्ये प्रेझेंट असते. ठीक आहे. त्याने असं जर विचारलं XXX फिमेल तर मग 2 बार बॉडी. त्याने असं म्हटलं की 4X फिमेल तर मग 3 बार बॉडी. ठीक आहे ना. जितके एक्स्ट्रा एक्स तितके काय होतील, बार बॉडी या ठिकाणी तयार होतील. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण जे काही 3ही DPQs आहेत त्या 3ही DPQsचे डाऊट या ठिकाणी क्लिअर केलेले आहेत. परत एकदा सांगतो की हे सगळे डाऊट्स ज्या लोकांनी सॉल्व्ह करून मला पाठवलेत आणि त्यांना डाऊट होते त्या बेसिसवरती तुम्हाला या डाऊट्सचं एक्सप्लेनेशन मी या ठिकाणी दिलेलं आहे. कोणाचे जर या व्यतिरिक्त काही डाऊट्स बाकी असतील तर ते मला माझ्या पर्सनल अकाउंटवरती पाठवू शकता. ठीक आहे. थँक्यू.